MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एका भाषणामध्ये असा उल्लेख केला की एकीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला, तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून आणलं आणि आपल्या इथे पाकिस्तानमध्ये जो भारताचा शत्रू म्हणून ज्याला आपण म्हणतो मसूद अझर, हा मात्र तिकडे पाकिस्तानात लपून बसलेला आहे. त्याला नरेंद्र मोदी का पकडून आणत नाहीत? पाकिस्तानवर हल्ला करावा आणि या मसूद अझरला आपण पकडून आणावं. नरेंद्र मोदी ती हिंमत दाखवतील का? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी विचारलेला आहे. अर्थात अशा पद्धतीचे सवाल हे विरोधकांकडून विचारले जातात, कारण त्या माध्यमातून समोर बसलेले प्रेक्षक जे आहेत, श्रोते असतील, त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, जल्लोष करतात. त्यातून एक त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होतो. ओवैसी यांनी हे जे विधान केलं त्यातून त्यांचा प्रयत्न हाच होता की समोर बसलेल्या आपल्या श्रोत्यांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी, पाठीराख्यांनी टाळ्या वाजवाव्यात, शिट्ट्या वाजवाव्यात, एवढाच उद्देश होता. मुळात अशा पद्धतीने दुसऱ्या देशावर हल्ला करणं, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून आणणं, जे काही आंतरराष्ट्रीय कारण असेल त्यामागचं जे काही त्या दोन देशांमधले संबंध असतील, या संदर्भात भारताची जी भूमिका आहे ती वेगळी आहे. भारताने कधी दुसऱ्या देशावर अशा पद्धतीने आक्रमण केलेलं नाही.